नागपूर स्फोटात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना अखेर चामुंडी एक्सप्लोजिव्ह कंपनीकडून 25 लाखांचे चेक देण्यात आले। माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते या चेकचं वाटप करण्यात आलं। त्याआधी नागपूर स्फोटात मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन दुपारी नागपूर अमरावती महामार्ग रोखून धरला होता। मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रास्ता रोको केला। पोलिसांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मृतांचे नातेवाईक आणि गावकरी पार्थिवाच्या अँब्युलन्ससह कंपनीच्या गेटवर पोहोचले। तिथेही त्यांनी आंदोलन केलं। पोलिसांनी संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांना गेटवरच रोखलं। यावेळी धामणा परिसरात जोरदार पाऊस बरसला। यावेळी आंदोलकांनी झाडाखाली आसरा घेतला। अचानक आलेल्या पावसामुळे आंदोलकांना जागा मिळेल तिथे आसरा घ्यावा लागला। मालकाकडून लेखी आश्वासनासह चेक दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी कायम ठेवली। अखेर त्यांना चेक वाटप करण्यात आले। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील 25 लाख इतकी मदत मिळावी अशी मागणी केलेली होती आणि अखेर कंपनीने मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांचा चेक दिलेला आहे।